नमस्कार, हिरे किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण एका सारणामध्ये तिळगुळाची पोळी आणि लाडू बनवणार आहोत। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला तर मग सुरू करूया। पोळीसाठी लागणारे कणिक आधी आपण तिंबून घेणार आहोत। या ठिकाणी 1 कप गव्हाचे पीठ, 1/4 मैदा, 1.5 छोटे चमचा बेसन पीठ, 2 छोटे चम्मच तेल, थोडासा आपला पोळीसाठी लागणारा डो तयार झालेला आहे। आता आपण सारण तयार। या ठिकाणी सपाट वाटी तीळ घेतलेली आहे, तेवढाच गूळ घेतलेला आहे। हे तीळ भाजून घेतलेलं आहे। हे दोघं आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याचाही कूट आपण करून घेणार। आपण तीळ आणि गूळ एकत्र करून घेतलेले आहेत। यामध्ये आता अर्धी वाटी दाण्याचा कूट, 1.5 चमचा बेसन पीठ भाजून घेतलंय, साधारण 1.5 ते 2 चम्मच टाकायचं आहे। थोडस वेलची पूड, हाताने आता सर्व साहित्य आपण आता एकजीव करू। आपलं सारण एकजीव झालंय। आता या सारणाचं अर्ध सारण आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या सारणाचे लाडू पण खूप सुंदर होतात। आधी आपण पोळ्या करून घेऊ, मग लाडू बनवायला। आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया। एक छोटासा उंडा मी या ठिकाणी घेतलेला आहे। गव्हाचे पीठ लावून घेऊ। या सारणाचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पोळीच्या आकारानुसार तुम्हाला किती सारण भरायचं त्या पद्धतीने घ्या। या ठिकाणी मी एक छोटासा लाडू करून घेतला। मोदकाला जसं करतो तसं आपल्याला करायचं आहे। सुरुवातीला थोडंसं हळूवार पोळी लाटायची आहे। मी लहानच पोळी केलेली आहे। आता आपण थोडं तूप टाकलंय। तोपर्यंत आपण दुसरी पोळी करायला सुरुवात करू। आपल्याला ह्या पोळ्या जर प्रवासामध्ये न्यायच्या असतील तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता। साधारण 10 दिवस आपली ही पोळी प्रवासामध्ये पण छान टिकते। पोळी झाली, आता ती आपण काढून घेऊ। अशाच आपण या ठिकाणी आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोळीमध्ये छान आतमध्ये सारण पण गेलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत।
त्या सारणाचे आता आपण लाडू बनवणार आहोत. आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. हे लाडू वयस्कर लोकांसाठी अतिशय चांगले आहेत. यात तुम्ही काजू बदामाचा बारीक कूट टाकू शकता किंवा खसखसही बारीक करून टाकू शकता. छान वळले जात आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेऊ. आपले या ठिकाणी लाडू करून झालेले आहेत. एका सारणामध्ये आपले 2 पदार्थ तयार होतात. अशा पद्धतीने आपले लाडू आणि पोळ्या या संक्रांतीला नक्कीच बनवून पहा. तिळाचे लाडू आणि तिळगुळाची पोळी.